अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः। भगवद्गीतेमधल्या 6व्या अध्यायातला हा 17वा श्लोक आहे। सरळ अर्थ आपण त्याचा पहिले बघूया। ज्याचा आहार आणि विहार योग साधनेसाठी यथायोग्य आहेत, कर्मामध्ये असताना ज्याचे आचरण आणि क्रिया योग्य साध्य होण्यासाठी अनुकूल व नेमस्त आहेत, ज्याचे झोपणे आणि जागे राहणे यांचे प्रमाण योगासाठी अनुकूल व योग्य आहे, अशा व्यक्तीला दुःखाचे हरण करणारा योग साध्य होतो। काल आपण संध्याकाळी जी दासबोधामधली ओवी बघितली होती, त्याच्यात आपण बघितलं होतं, येची जन्मे येण्याची काळे संसारी होईजे निराळे मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपात आहे। या ओवीवरती आपण काल अभ्यास केला। समर्थांनी एक एक महत्वाचे भाग सांगितलेले आहेत की योग साध्य होण्यासाठी अनेक गोष्टी अनुकूल असाव्या लागतात, किंबहुना त्या असतीलच अशा नाही, पण आपल्याला त्या अनुकूल करून घ्याव्या लागतात। त्याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग त्याच्याकडे बरंच दुर्लक्ष केलं जातं, ते म्हणजे आहार विहार हा भाग। योगाच्या माध्यमातून आपण याच्याकडे बघणार आहोत। म्हणजे त्याच्यावरती स्वामी स्वरूपानंदांनी भाष्य करताना भावार्थ गीतेमध्ये इतकं सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये ते सांगून टाकलं। ते असे म्हणतात, निजणे उठणे खाणे फिरणे नेमस्तपणे करीतो। सुंदर, पटकन लक्षात येतं काय सांगायचं ते। निजणे उठणे खाणे फिरणे नेमस्तपणे करीतो, कार्य सकलही तया योग हा सुकर सर्वथा होतो। इंटरेस्टिंग आहे भगवद्गीतेमधला हा श्लोक, कारण आपल्या आवडीच्या विषयाशी संबंधित आहे। आहार, युक्त आहार, पण नुसतं आहार असं म्हटलेलं नाहीये त्यांनी, युक्त आहार विहार असं युक्त असं म्हटलेलं आहे। युक्त म्हणजे योग्य पद्धतीने, म्हणजे आपल्या साधनेला तो योग्य होईल अशा पद्धतीचा आहार आपण ग्रहण करावा। म्हणजे हा श्लोक घ्यावा असा वाटला, याचं मुख्य कारण असं की आता ध्यान केंद्रांच्या माध्यमातून खूप तरुण पिढी, युवा पिढी या सगळ्या मार्गाशी जोडली जाते। हा आनंदाची गोष्ट आहे, खूप आनंद आहे। खूप वेळा अनेक कीर्तनकार प्रवचनकार जेव्हा ते असं म्हणतात, आजकालची पिढी आजकालची पिढी आजकालची पिढी असं, तेव्हा मला त्यांना नेहमी सांगावं असं वाटतं की असं तुम्ही म्हणू नका आजकालची पिढी वगैरे, म्हणजे ते दूषण देतात तेव्हा। कारण आजकालची पिढी जर का काही वावगं करत असेल तर त्याला थोडीफार जबाबदार काल परवाची पिढी हे लक्षात ठेवलं पाहिजे। कारण की तसे आदर्श निर्माण केलेच गेले नाहीत, तर कायमस्वरूपी आपल्या वेगळ्या गोष्टीवर आदर्श सतत निर्माण व्हायला पाहिजेत ना तरुण पिढी समोर, त्यांना आणि त्यांच्या काळाला अनुसरून पण ठेवायला। आणि आताची पिढी खूप जिज्ञासू, खूपच जिज्ञासू आहे नवीन, ते त्यांच्या यंग जनरेशनच्या भाषेमध्ये जेनझीज असं त्यांना त्यांचे प्रश्न खूप मजेशीर असतात। आणि त्या प्रश्नांची उकल जर का त्यांच्यापर्यंत नीट पोहोचली नाही तर ती चांगली मुलं या मार्गापासून वंचित राहू शकतात। याचं कारण असं आहे की चांगलं सांगणारे लोक हात आखडता घेऊन सांगतात, आणि जे चुकीचे सांगणारे असतात ना ते छाती ठोकपणे सांगत फिरतात। संतांनी म्हणूनच तर ग्रंथांची निर्मिती केली, नाही तर समर्थांना दासबोध देण्याची त्याच्या आधी भागवत महाभारत रामायण हे सगळ्या ऋषींनी लिहून ठेवलं होतं, तरी तुकाराम महाराजांना गाथा रचावी असं वाटलं, समर्थांना दासबोध रचावा असं वाटलं, माऊलींना ज्ञानेश्वर प्रगटी करावं असं वाटलं। त्याचं कारण त्यांना माहिती आहे, जसा जसा काळ बदलत जाईल तसं तसं याची रिक्वायरमेंट खूप वाढणार आहे, कारण देहाने हे लोक नसणार आहेत सांगायला प्रत्येक वेळेला, पण समर्थ सांगतात तसं
की सद्गुरू देहाने जरी नसले तरी सद्गुरूंचं साहित्य हे त्यांच्याच इतकं मार्गदर्शक असतं, किंबहुना त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त मार्गदर्शक ठरतं ते त्यावेळेला. तसंच भगवद्गीता आहे. भगवद्गीता आता अध्यात्माची जननीच आहे, म्हणजे सगळ्यांची आईच आहे. ते विवेकानंदांचा एक प्रसंग गीतेच्या बाबतीत इतका सुंदर आहे की ते परदेशामध्ये असताना काही लोक त्यांच्याशी खूप हुज्जत घालत होते, इतर धर्मीय लोक, कारण ते मुळात धर्मसभेसाठीच तिथे गेलेले होते. तर ते खूप अशी हुज्जत घालत होते की कुठल्या धर्माचा ग्रंथ सर्वश्रेष्ठ. हिंदू धर्माचा गीता असं त्यांनी सांगितलं. हे तो गीता हा सर्वश्रेष्ठच आहे, कुठल्याही धर्माचा असं नाही, तो सर्व धर्मियांसाठी श्रेष्ठ आहे असं विवेकानंद म्हणाले. तेव्हा शक्यच नाही. तर त्याच्यामध्ये एक कोणतरी जरा चिकित्सक मनुष्य होता, त्यांनी काय केलं, भगवद्गीता अशी खालती ठेवली, त्याच्यावरती बायबल ठेवला, त्याच्यावरती अजून एक ग्रंथ ठेवला, आणि तुम्हाला बघा तुमच्या भगवद्गीतेची लायकी इतकी की ती सगळ्या धर्मांच्या खालती आहे. तर विवेकानंद म्हणाले बिलकुल नाही, तुम्ही उठते योग्य केलं, ती गीता खालती ठेवली. का म्हणाले, म्हणजे गीता सगळ्यांचा पाया आहे, नाही तर वरचे सगळे खोल आहेत असं ते म्हणाले. गीता काढली की सगळे खाली पडतील. तो असं म्हटल्यावरती तुम्हाला त्यांनी काय केलं, गीता सगळ्यात वरती ठेवली आणि त्यांचा धर्म खालती पायाशी ठेवला. ते म्हणाले की आता बघा, आता आमचा ग्रंथ हा पाया आहे, तुमची गीता वरती, आता आमच्या पायाला जास्त महत्व आहे. ते म्हणाले नुसता पाया मजबूत असून उपयोग काय, ध्येय गीतेसारखं नसेल तर काही उपयोगच नाही. तो समोरचा मनुष्य फारच चिकित्सक होता, मग त्याला काही सुचायला तयार नाही. तुम्ही गीता मध्ये ठेवली, खालती बायबल ठेवला आणि वरती ग्रंथ ठेवला, आणि तो म्हणाला की आता तर तुमची काहीच किंमत नाही, कारण की खालती बायबल आहे, वरती हा ग्रंथ आहे, तुम्ही मध्ये आधांतरी आहात. ते मला आधांतरी नाही आहात, ग्रंथ वरचा असो किंवा धर्म खालचा असो, त्याचं मध्यवर्ती सूत्र गीताच असतं. संतांचा महिमा हे जो पूर्ण विषय आपण उद्या बघूया. पण हे सगळी संत मंडळींनी त्यांच्या जीवनामध्ये योग साध्य केलेला आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. भक्ती मार्गाचे ते होते का, होते. भक्तीशिवाय योग साध्य होत नाही आणि योगाशिवाय भक्ती परिपूर्ण अवस्थेला जात नाही, लक्षात ठेवा. नाम आणि ध्यान त्याच्यामध्ये लोक इतके कॉन्फ्लिक्ट करत असतात की नाम घेणाऱ्या व्यक्तीने ध्यान करण्याची काय गरज आहे, आणि ध्यान करणाऱ्या व्यक्तीने आम्ही ध्यानी आहोत असं स्वामी आमचं म्हणायचं म्हणजे तू त्याला आम्हाला नाम घेण्याची काय गरज आहे. हा गैरसमज आहे. स्वामी स्वरूपानंदांचं एक विधान इतकं सुंदर आहे याच्यावरती. ते असं म्हणायचंय की नाम ही रात्र आहे आणि ध्यान ही मध्यरात्र आहे, आणि या दोघांच्या पलीकडे ज्ञानाची पहाट आहे, आणि ती पहाट आपल्या आयुष्यामध्ये यावी असं वाटत असेल तर त्या साधकाला रात्री आणि मध्यरात्रीपर्यंत जावंच लागतं. तो रात्र झाल्यानंतर असं म्हणेल की माझ्या आयुष्यात मध्यरात्र होता का नाही, एकदम पहाटच होईल तर असं होणारच नाही. त्यामुळे नाम, ध्यान आणि आत्मानुभूती हा क्रमच आहे. पण ही सगळी साधनं साध्य होण्यासाठी आपल्याला भगवंतांनी एक उत्कृष्ट माध्यम दिलेलं आहे, आणि ते माध्यम म्हणजे हा नरदेह आहे. आणि हा देह आहे तोपर्यंत हा सगळा कौतुक सोहळा आहे. पुढे काय होईल मला माहिती नाही, आपल्याला काय सांगता येत नाही. मला ना असं गंमत वाटते, काही वेळेला अशी लोक जातात तर त्यांचे मोठे बॅनर लागलेले असतात गेल्यानंतर, आणि त्यांच्या मागे स्वर्गीय कैलासवासी असं लिहिलेलं असतं. तर ते वाचल्यावरती ना छातीत धडकी भरते, कारण त्यांची जन्मता म्हणजे जिवंत असताना कर्म इतकी भयानक असतात की ते गेल्यानंतर त्यांच्यासारखी लोक जर स्वर्गात जाणार असतील तर आम्हाला नको न्यूज बाबा तिथे, कारण इथेही तेच तिथेही तेच. महत्वाचा भाग त्यातला असा आहे की आपल्याला मागे ते शब्द चिकटायच्या आधी आपल्याला देह ज्या कारणासाठी दिलेला आहे ते कारण जास्तीत जास्त साध्य करण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे, म्हणजेच ईश्वर प्राप्ती हे मुख्य उद्दिष्ट आहे मानवी जीवनाचं, जे आता आरोहिणी अभंगाच्या सुरुवातीला सांगितलं. पण ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे माध्यम आपल्याला दिलेलं आहे, नरदेह मोठे घबाड, समर्थ म्हणतात. पशुदेही नाही गती, पशुदेहामध्ये गेल्यानंतर ही गती प्राप्त होईल, कारण की बुद्धी मेंदू जरी असला तरी विवेक नाही आहे तिथे. आत्मानात्म विवेक तर प्रश्नच नाही. मग हा देह आपल्याला जो मिळालेला आहे हा गिफ्टेड आहे. समर्थांनी नरदेह स्तवनाचा संपूर्ण समास लिहिलेला आहे, त्यात त्यांनी कितीतरी गोष्टी नमूद केलेल्या आहेत. आपला देह जर का धडधाकट आपल्याला भगवंत, अनेक लोकांना व्यंग असतात, अनेक गोष्टी असतात, तो प्रारब्धाचा भाग असू शकतो, पण आपल्याला जर का धडधाकट देह दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ ती गिफ्ट आहे, आणि ती परमेश्वराकडनं मिळालेली गिफ्ट आहे, तर ती आपण किती सांभाळली पाहिजे.
संतांचं एक वैशिष्ट्य आहे, देहाचे चोचले करू नका हे पण ते सांगतात, पण याचा अर्थ देहाकडे दुर्लक्ष करा असंही ते सांगतात. आपली गल्लतच होते, आपल्याला देहाचे चोचले करायचे नाही म्हटलं की मग आपण देहाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करतो. नशीब ह्याचा मेंटेनन्स तो घेत नाही आपल्याकडनं, फ्री आपण कसंही त्याला वापरत असतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये मध्यवर्ती भाग भगवद्गीतेने अगदी सांगितला युक्त आहार विहार. बरं, भगवद्गीतेचं वैशिष्ट्य असं आहे, अख्ख्या 700 श्लोकामध्ये कोणत्या प्रकारचं अन्न खा याच्यावरती भगवंत भाष्य करत नाही, पण अन्न कशा प्रकारचं खावं याच्यावरती ते भाष्य करतात. कारण हे साधनेच्या बाबतीत बोललेलं आहे. साधने ज्याला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची, ज्याला योग साध्य करायचा आहे, ज्याला भक्तीमधली पूर्णावस्था अनुभवायची आहे, त्याच्यासाठी त्यांनी आहाराचं महत्व समजलंच पाहिजे. याचा अर्थ आध्यात्मिक व्यक्तीने सर्वतोपरी सर्व काळ कायम पांढरे अन्नच खावं, बेचव अन्नच लोकांचा एक गैरसमज असतो. म्हणजे जे आध्यात्मिक असतात, जे संत सद्गुरू असतात, त्यांनी वडापाव खाता कामा नये असं आपण गृहीत धरलेलं असतं. त्यांनी काय मऊ भात वगैरे असंच खाल्लं पाहिजे, असं कुठेही भाष्य भगवद्गीतेमध्ये भगवंत करत नाही. म्हणून त्यांनी युक्त हा शब्द वापरला, युक्त आहार. कारण आता जी सगळी तरुण पिढी असते ना, त्यांचं सगळ्या लाईफस्टाईल बदललेले असतात, त्यामुळे ते पहिला प्रश्न विचारतात की दादा, म्हणजे हे घडलेल्या घटना मी तुम्हाला सांगतो की अगदी चांगली मुलं, ठाण्याला माझं प्रवचन होतं तेव्हा बरीचशी यंग लोक तिथे प्रवचनाला येत होती, आणि तेव्हा गीतेमधल्या ध्यान योगाच्या श्लोकावरती प्रवचन होतं 6व्या अध्यायात. तर त्याला एका मुलाने प्रश्न विचारला. शेवटच्या दिवशी जेव्हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आम्ही ठेवला, तर मुलांकडनं प्रश्न मागवले होते, त्यातले काही प्रश्न सिलेक्ट केले होते. तर एका मुलाने असा चक्क प्रश्न विचारला होता की दादा, मला ध्यान करायला खूप आवडतं, मला ते शिकायचंही आहे, मी त्याची काही पुस्तकंही वाचलेली आहेत, पण मला नॉनव्हेज खायला पण आवडतं, तर मी खाल्लेलं चालेल का, असं त्यांनी प्रश्न विचारला. प्रामाणिक प्रश्न विचारणारी व्यक्ती अतिशय प्रामाणिक असली, तर खाल्लेली चालेल का याचं उत्तर शक्यतो खाऊच नाही. असं ध्यान करण्यासाठी असं वगैरे नाही, आपलं सगळं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल, आपलं मन संतुलित राहावं असं वाटत असेल, तर ते खाऊच नाही. कारण ते उग्र अन्न आहे, तीव्र आहे. आणि ते पण ज्यातून गीता त्याच्यावर भाष्य करत नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण की जसं जसं व्यक्ती सूक्ष्मामध्ये जाते तसं तसं त्याचं ग्रहण करण्याची क्षमता आणि काय ग्रहण करायचं ह्या गोष्टी आपसुकच बदलत जातात. तो जितका ईश्वराच्या जवळ जातो तितकं त्याचं तीव्र कुठल्याही गोष्टीचं ग्रहण तो करू शकत नाही. एका मुलाने ना, एका संतांना, मला त्यांचं आता नाव आठवत नाही, पण खूप मोठी अधिकारी व्यक्ती, त्यांच्या साहित्यात मी वाचलं होतं, त्यांनी असा एक प्रश्न केला की भगवंताला दुधाचा नैवेद्य अर्पण केलेला चालतो, म्हणजे दूध हे प्राणीजन्य आहे म्हणून. त्या हल्ली फार आहे का व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, व्हेजिटेरियन आणि वेगन, म्हणजे ते दूध दही काही घेत नाहीत का, तर ते प्राणीजन्य पदार्थ आहे, ते का त्याला हात लावतात, म्हणजे त्यांचा प्रश्न आहे. तर त्या ह्याच्यातून त्यांनी प्रश्न विचारला की भगवंताला दुधाचा नैवेद्य अर्पण केलेला चालतो, मग ते प्राणीजन्य असलं तरी चालतं, पण मग देवाला अंड्याचा नैवेद्य का नाही दाखवत, ते पण प्राणीजन्य आहे. अरे काय डोकी चालते लोकांची एक. मला असं वाटतं असे प्रश्न विचारणारे लोकांना पु ल देशपांडे म्हणतात तसं बुद्धिबळाच्या उंटासारखे असतात, तिरके. ते तिरके चालतात, तिरकच बघतात काहीतरी, तर सरळ बघताच येत नाही. त्यांनी विचारला प्रश्न, मग असं कसं, दोन्ही प्राणीजन्य पदार्थ आहेत, मग एक भगवंताला देणं ग्राह्य आणि एक त्याज्य असं का? त्याचं इतकं उत्तर सुंदर दिलं त्यांनी. त्यांनी सांगितलं तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे, दोन्ही प्राणीजन्य पदार्थ आहेत, पण फरक फार मूलभूत आहे. ते मला काय फरक आहे याच्यामध्ये, ते मला दुधाची निर्मिती ही वात्सल्य भावनेतनं होते आणि अंड्याची निर्मिती ही वासनेतनं होते, आणि जे वासनायुक्त आहे ते भगवंताला अर्पण करता येत नाही, म्हणून अंड हे त्याज्य आहे, दूध हे ग्राह्य आहे. आपल्याकडे ज्या सगळ्या गोष्टी संतांनी, ऋषी मुनींनी ह्या ज्या निवडलेल्या आहेत त्या काय अशाच गंमत म्हणून गेलेल्या आहेत? कितीतरी गोष्टी तुम्हाला मी अशा सांगतो की ज्या काही कालबाह्य आहेत, त्याच्यातल्या रूढी, पण त्याच्या मागे त्यांनी किती सायकोलॉजिकल सायन्स केवढं लपवून ठेवलेलं होतं मी तुम्हाला सांगतो. जे हा विषय काय आहे एक्झॅक्टली आपल्याला लक्षात. आपल्याकडे हल्ली ते कुठलीही गोष्ट
आपल्या अध्यात्माने प्रस्तुत केलेली असली की त्याला अंधश्रद्धा म्हणायची, अशी एक फॅशन आहे की त्याला अंधश्रद्धा म्हणून टाक. काय माहितीये का, मुळात आपली जी संस्कृती आहे, ही सनातन संस्कृती जी आहे ना, ती योगप्रधान आहे. आणि आता काय झालंय, भोगप्रधानता वाढलेली आहे. आणि जे भोगप्रधानतेमध्ये राहणारी लोक असतात त्यांना ही योगप्रधान संस्कृती अडसर ठरते, म्हणून मिळेल त्या मार्गाने, मिळेल त्या पद्धतीने त्याला विरोध करत बसतात. मी तुम्हाला एक सांगतो बघा, पूर्वी असे समज होते. मी नीट सांगा, आता मी क्रमाने सांगेन, तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय ते. पिंपळाचं झाड मोठं बघा तुम्ही, मोठं पिंपळाचं झाड, 20 वर्षापेक्षा मोठं झालेलं पिंपळाचं झाड जर काही कारण नसताना मुळापासून मारून टाकलं तर घरातील वडीलधाऱ्या लोकांचा अकाली मृत्यू होतो, असा एक समज होता. वडाचं झाड, तुम्ही तर लक्षात घ्या, वडाचं झाड अशाच पद्धतीने कापून टाकलं तर घरातील लहान मुलांचा अकाली मृत्यू होतो, असं समजलं जायचं. आंब्याचं झाड आणि कडुलिंबाचं झाड जर तोडलं तर वाईट शक्तींचा प्रादुर्भाव आपल्या घरामध्ये होतो, असं म्हणायचं. आणि बेलाचं झाड जर तोडलं तर पितरांची अवकृपा होते, असे समज होते. आता आपण काय म्हणूया, अंधश्रद्धा, याचा काय संबंध आहे या गोष्टीची? असं थोडी होतं, पण आपल्याला कळत नाही. हे पूर्वीच्या ऋषी मुनींनी अशा काही गोष्टी ज्या तयार केल्या, हे जे सांगितलं गेलं, याच्या मागे नाही ह्युमन सायकोलॉजी आहे. मी जी सगळी झाडं सांगितली ना तुम्हाला, लाईनीत पिंपळ, वड, आंबा, कडुलिंब, बेल, ही सगळी झाडं औषधी आहेत. आज आपल्या संविधानानुसार, आपल्या संविधानामध्ये अशी तरतूद आहे की 20 वर्षापेक्षा मोठं झाड जर तोडलं तर त्या तोडणाऱ्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येतो, असा कायदा असून सुद्धा ही झाडं आता किती शिल्लक आहे हे त्याही लोकांना माहिती होतं. म्हणून याला धर्माची भीती घालून ठेवली. त्या भीतीमुळे का होईना निसर्गाचा समतोल राखला जात होता. या सायंटिफिक गोष्टी होत्या. आणि त्याच्यातच गीतेमध्ये, गीता तर पूर्णपणे ती जितकी आध्यात्मिक आहे, जितकी योगपर आहे, तितकी ती सायंटिफिक आहे. प्रश्न आपला असतो की आपण कसे नसतो, आपण समजूनच घेत नाही त्या गोष्टी. त्यामुळे इथे सुद्धा कुठला आहार घ्यावा, तू काय अन्न खावं, तुझं तू ठरव. भगवंताने जन्माला आल्यानंतर तुझ्या मुखामध्ये पहिले आईचं पाना दिलेलं आहे, त्याच्यानंतर काय खायचं हा चॉईस तुझा आहे, तुझं तू ठरव. तुला मी शरीर दिलेलं आहे, त्याचं भाडं मी घेत नाही, आता तू सांभाळ. युक्त आहार विहारस्य, म्हणून भगवंत आहार कसा ग्रहण करावा, कुठल्या प्रकारचा करावा ते सांगतात. तू काय खा, तुझं तू ठरव, त्यात मी पडणार नाही. अक्कलकोटचे स्वामी समर्थ, त्यांचं एक सुंदर विधान आहे. मनुष्य जन्माला येताना आपले घास आणि आपले श्वास मोजून घेऊन येतो. असं ते म्हणायचे नेहमी की श्वास आणि घास मोजून घेऊन येतो. त्यामुळे बरं त्याचा आपल्याला अपडेट ठेवता येत नाही, किती घास शिल्लक राहिलेत, किती श्वास शिल्लक राहिलेत, असं काही करता येत नाही. आपल्याला कळतच नाही किती काय राहिलेत ते. बरं चुकून आपल्याला कळलं की अरे थोडेसे राहिले, आता बॅलन्स संपत आला, मग त्याच्यामध्ये क्रेडिट लोन असं काहीच नाहीये, संपलं की संपलं. ते एक त्यांनी महत्वाचा संदेश देण्यासाठी हे प्रकट केलेलं विधान आहे की आपण आपले घास आणि श्वास मोजून आलेलो, आपल्याला काही माहिती नाहीये. म्हणून पूर्वापार आपल्याकडे अशी एक पद्धत होती. मला आठवत आहे, पूर्वीची लोक असं सांगायचे, माझे आजोबा वगैरे, की जेवणावरती ताटावर बसल्यानंतर उठताना 2 घास शिल्लक ठेवून उठावं, असं ते म्हणायचं. आता ते पूर्वापार चालत आलं असेल, तेव्हा ते कळत नाही, पण ज्याला गीतेचा अभ्यास समोर आला तेव्हा लक्षात आलं की हे जे पूर्वी सांगितलं जायचं की 2 घास ठेवून उठावं, याचा अर्थ थोडं पोट रिकामं ठेवून उठावं. हा मिक्सर आहे ना, हा मिक्सर भरला एकदा, इतका मिक्सर भरतात लोक, इतका भरतात की तो ग्राइंड व्हायला जागाच मिळत नाही त्याच्यामध्ये, नुसतं डंप गेलेलं सगळं. अरे ते फिरू तर ते पचण्यासाठी ते मिक्सर थोडी तर जागा शिल्लक राहिली पाहिजे की ते फिरेल आतमध्ये अन्न. म्हणून ते युक्त आहार विहारस्य, कोणत्या प्रकारचे अन्न खावं हे गीता सांगतं.
आयुष्यत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना 17व्या अध्यायात सांगितलंय भगवद्गीतेने पुढे. आयुष्यत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरारुद्या आहारा सात्विक प्रिया. आयुष्य वाढवणारं, बुद्धी बळ वाढवणारं, आरोग्यदायी, सुखकर आणि अंतःकरणामध्ये प्रेम भावना वाढवणारं, रसयुक्त स्थिर राहणारं भोजन सात्विक माणसाला प्रिय असतं. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारचं जे अन्न असतं, मग कुठल्या प्रकारचं अन्न साधकाने ग्रहण करू नये. कट्वम ललवणात तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिना आहारा राजस श्रेष्ठा दुःख शोकामय प्रदा. अति कडू, अति आंबट, अति खारट, खूप गरम, अति तिखट, वृक्ष, शिळ, दाहकारक असं अन्न साधकाने ग्रहण करू नये. शरीर सांभाळण्यासाठी हे सांगितलेलं आहे, कारण की युक्त आहार विहारस्य असं म्हटलेलं आहे. अन्नग्रहणाच्या अनेक पद्धती सुद्धा सांगितलेल्या आहेत आपल्याकडे. समर्थांचे आपण श्लोक म्हणतो की नाही, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते. हवन हा शब्द आलेला आहे. सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करीची विद्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर वरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. यज्ञामध्ये जशा पद्धतीने आहुती अर्पण केल्या जातात त्या पद्धतीने आपण जेवताना आपले घास घेतले पाहिजे. आता यज्ञामध्ये आहुतीच्या अनेक सामुग्री समजा आलेल्या असतील, समिधा आणलेल्या आहे, तूप आणलेलं आहे, अजून काही पदार्थ आणलेले आहेत. आता समजा वेदांच्या काही रुचा म्हणायच्या असतील, त्याच्या समजा 30, 40, 150 रुचा असतील, तर गुरुजी असं सांगतात की एक काम करूया, एकदा सगळ्या रुचा म्हणून घेऊया, नंतर डायरेक्ट डबे करू उलटे त्याच्यामध्ये धडाधड डाला हो यज्ञ एकदा. असं नाही करतायत. त्याची एक मेथड आहे, अतिशय सुंदर पद्धतीने ती एक एक पद्धतीची आहुती त्याला अर्पण केली जाते. त्याला धरूनच समर्थ असं म्हणतात उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. समर्थ तर काय भन्नाटच आहे की घासा मागून घास चालले अवकाश नाही चावायला अवघा बोकाणा भरला पुढे कायचे. लोकांच्या गाण्याच्या पद्धती समर्थ सुंदर. मी एक प्रसंग सांगतो ह्याच्यात. ही ओवी वाचल्यावरती मला एक आमच्या सद्गुरूंबरोबर घडलेला एक प्रसंग, मजेशीर प्रसंग. स्वामी एकदा कल्याणला आले होते आणि प्रवचन झाल्यानंतर जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा असंच साधारण मुंबईला उन्हाळा असतो आणि मुंबईला दोनच ऋतू आहे, उन्हाळा आणि पावसाळा. हिवाळा नसतोच आमच्या इथे. त्यात गरम होतं. तर आल्यानंतर स्वामी पटकन त्या दिवशी असं मला चहा नको, मला लिंबू सरबत दे असं. मग लिंबू सरबत केलं आणि त्यांना असं भरपूर ग्लासभर हवं होतं व्यवस्थित. मग त्यांनी असं आम्ही छान स्वामींना ग्लासामध्ये लिंबू सरबत दिलं आणि आजूबाजूला जे लोक होते त्या सगळ्यांना लिंबू सरबत दिलं. तर स्वामींनी असा हातात ग्लास घेतला, मी त्यांच्या बाजूला उभा होतो आणि इकडे एक व्यक्ती उभी, त्यांच्याही हातामध्ये ग्लास होता. घासामागून घास चाललेले म्हटल्यावर मला आठवलं की संतांची प्रत्येक कृती देखणी असते, आपल्याला शिकवणारी असते आणि आपण पक्के ढिसाळ असतो. स्वामींनी असं तो ग्लास हातामध्ये धरला, तो ना तो ज्यूसचा ग्लास होता असं कानवाला, तो असा ग्लास धरला आणि स्वामी इतक्या शांतपणे त्या लिंबू सरबताचा आस्वाद घेत एक एक सिप पित होते. आणि काय झालं, त्यांच्या बाजूला जी व्यक्ती उभी होती त्याने असा ग्लास घेतला आणि डंग एकदम. तर स्वामींनी असं शांतपणे त्यांच्याकडे हळूच बघितलं, तर माझं लक्ष होतं. स्वामींनी सगळं शांतपणे सरबत पिऊन झाल्यानंतर असा ग्लास माझ्या हातात देताना असा गमतीने म्हणाले, अरे या काकांनी सरबत प्यायलं का ओतलं असं ते म्हणाले. म्हणजे इतकी घाई तर काय कृती घाई कसली घाई असते काय, ते अंतर्ग्रहण करतोय ना. ग्रहण हा शब्द वापरलेला आहे, गिळलं नाही. एक पद्धती आहे अन्न ग्रहण करण्याची. संतांकडनं ते इतकं शिकण्यासारखं असतं. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन, तुकाराम महाराज. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन येर विठ्या पोट भरी चाम मसकाचे परी जेवून या तोची घाला हरिचिंतनी केला काला तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. ईश्वराचा प्रसाद म्हणून ते ग्रहण केलं गेलं पाहिजे. प्रत्येक वेळेला मी अन्न ग्रहण करताना विशेष उत्सव असला की फक्त नैवेद्याचं ताट आपल्यासमोर असं नाही, आपल्यासमोर आलेलं हे अन्न हे पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे. त्यामुळे ते तितक्या आदराने नम्रतेनेच ग्रहण केलं गेलं पाहिजे. आस्वाद घे, याच्यात वृक्षपणा असता का नाही. संत कधी वृक्ष नसतात.
म्हणजे संतांच्या समोर ते स्थितप्रज्ञ असतात, अनासक्त असतात वगैरे असं सांगतात. मग त्यांच्या समोर समजा हापूसचा आंबा ठेवला तर ते काय चेहरा वाकडा करणार नाही, त्यांना आनंदच होणार आहे. आपल्याशी जास्त आनंद होईल त्यांना. छान पद्धतीने खाऊन पण दाखवतील ते. आपण कसं तरी बरबटून सुद्धा खाऊ शकतो, ते व्यवस्थित खातात. काही काही लोक असतात रे, माझ्या परिचयाची एक व्यक्ती ज्याला आंबाच आवडत नाही. म्हणजे अजबच तपासूनच घ्यायला पाहिजे असं मला वाटतं त्यांना. म्हणजे देवाला पण जे अमृत दुर्लभ आहे ते अमृत माणसाला मिळते, ते आवडत नाही असं ते म्हणतात. रस रिक्त. पण तरी देखील संत सांगतात की अन्न ग्रहण करताना ग्रहण करण्याची पद्धत कशी. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. एक प्रसंग सांगतो. सांगलीला मी एकदा प्रवचनाला गेलो होतो. ज्यांच्याकडे माझं प्रवचन झालं तिथे ते अण्णा महाराज केळकर म्हणून, त्यांच्याकडे कीर्तन परंपरा आहे. 100 वर्षाची कीर्तन परंपरा, अखंड कीर्तन त्यांच्याकडे. आता अण्णा नाही आहेत, त्यांनी कोविडच्या काळामध्ये देह ठेवला, पण माझी त्यांची भेट झाली होती त्याच्या आधी. आणि मी त्यांच्याकडे एकदा गेलो होतो, प्रवचन झालं माझं, तेव्हा अण्णा समोर बसलेले होते. हो आता आणि प्रवचन झाल्यानंतर अण्णा मला घेऊन कॉफी प्यायला बसले. त्यांच्या बरोबर कॉफी पिण्याचा योग आला. ते मला आपण कॉफी पिऊया, तुम्ही कॉफी घ्याल का. तुमच्या जरूर घेईल असं. ते आम्ही होतो माझ्याबरोबर, आमचे सांगलीचे आपटे काका वगैरे होते आणि आम्ही कॉफी प्यायला बसलो. आणि अजून 4-5 साधक मंडळी त्यांची काही आलेली, ती सगळी आम्ही कॉफी प्यायला बसलो होतो. आणि काय झालं, कॉफी करणाऱ्या व्यक्तीने कॉफी सुंदर केली होती, वास फार छान त्याचा येत होता कॉफीचा. पण पिताना लक्षात आलं की त्याच्यामध्ये साखर बिलकुलच नाही आहे, बिलकुलच नाही. आणि अशी कॉफी पिण्याची सवय असायला लागते मुळात. आधी कॉफी ती कडवट असते, त्यात साखर जरा पण नसेल तर ती भयानक डार्क लागते. आणि ती सवय नसेल तर ती पिवत नाही. पण आता कसं असतं की आपल्या सगळ्या लोकांचे भाव कसे झाले की अण्णा समोर बसलेत आणि आपण असं त्यांच्यासमोर कॉफी एकदम कसं बोलायचं, अहो त्याच्यात साखर नाहीये वगैरे. पण त्यांच्यातल्या एक साधिका होत्या, तर सगळ्यांची कॉफी पिऊन झाली. तर मी सगळ्यांचे चेहरे ऑब्झर्व करत होते. सगळेजण कॉफी आता कसं बोलायचं असं म्हणून मी ढकलत होते कॉफी अगदी. पण अण्णाने इतकी शांतपणे कॉफी पिली, मस्त कॉफी त्यांच्याकडे बघत होतो. आणि थोडं एका साधिकेने त्यांना विचारलं, अण्णा तुम्हाला कॉफी गोड लागते, तुम्ही कॉफी कशी काय प्यायलीत म्हणे, त्यात साखरच नाहीये अजिबात, तरी तुम्ही प्यायली, तुम्हाला गोड लागली ती. असं म्हटल्यावरती अण्णा पटकन म्हणाले, अगं तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. असं ते म्हणाले. अंधःकरणामध्ये म्हणे माझ्या रामनामाची इतका गोडवा होता की ती कॉफी कडू असली तरी ती गोड करून माझ्या पोटामध्ये गेली. असं ते म्हणाले. अन्न ग्रहण करण्याची पद्धत संतांकडनं शिकण्यासारखी असते. आम्ही कसे शरीर राखायचं आहे त्याच्यासाठी हे आहार सांगितले, लक्षात घ्या. शरीर राखण्यासाठी समर्थ खूप कडक आहेत या बाबतीमध्ये. म्हणजे ज्या ठिकाणी समर्थ दासबोधामध्ये सांगतात देहाशी फार चोचले करू नका, ते समर्थ देहाला सांभाळायचं कसं हे पण सांगतात. बलोपासना उगाच थोडी समर्थाने सुरू केली. शरीर राखलंच पाहिजे, कारण की शरीर आहे तोपर्यंत कौतुक सोहळा आहे. ते असं म्हणतात बहुसाल बोलू नये. भगवद्गीतेत जे सांगितलंय ते समर्थांनी त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं. जे ह्या युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा, ह्याच्यामध्ये जे भगवंतांनी सांगितलं ते समर्थांनी विस्तृत स्वरूपामध्ये दासबोधामध्ये प्रकट केलं. बहुसाल बोलो नये, अबोलपणा कामा नये. बॅलन्स सांगतात एकदम. बहुसाल बोलो नये, अबोलपणा कामा नये, बहुत अन्न खाओ नये, उपवास खोटा. एकदम समर्थ आहे. बहुसाल निजो नये, बहुत निद्रा मोडो नये, बहुत नेम धरो नये, बाष्कळपण खोटे. किती कडक सांगितलं. आपण हे सगळं विरुद्ध वागत असतो त्याच्या. बहुसाल बोलू नये म्हणजे काय, वायफळ बडबड करत बसू नये. उगाच लोकांना असं अगळपगळ बोलण्याची सवय, मुद्देसूद बोलावं, अगळपगळ बोलू नये. अबोलपणा कामा नये, अजिबात बोलायचंच नाही, गुम्यासारखं बसून राहायचं असं पण सांगा. पुढे गेल्यावर त्यांनी मुख्य विषयाला हात घातला, बहुत अन्न खाऊ नये. म्हणजे आपल्या भाषेमध्ये ओरपणे, ओरपू नये. बहुत अन्न खाऊ नये, उपवास खोटा. हे तर आपल्या जिव्हारी लागणारच आहे. बरं समर्थ आहेत, आपण डिनाय तर करू शकत नाही. उपवास खोटा. तर गोंदवलेकर महाराज नेहमी असं म्हणायचे की त्यांच्याकडे एक साधक आला होता आणि त्याला सुट्टी होती. तो सरकारी नोकरीमध्ये होता. तर महाराज म्हणाले, आज तू घरी कसं काय, तुला कामाला नाही जायचं का. तो नाही, आज आषाढी एकादशी सुट्टी. मग तेव्हा मग आज काय केलं, उपवासाला काय केलं,
असं. उपवास शब्द, मुख्य शब्द उपवास. उपवासाला काय झालं? आता तुम्ही बघा, आपल्यावरनं आपल्याला अनुभव येता येतो. आपण जर का एखाद्या दिवशी असा उपवास ठेवला असेल आणि आपण एकमेकांना भेटलो आणि एखाद्याला विचारलं, काय रे आज उपवास आहे? हो. मग काय केलं? काय केलं म्हटलं की आपण उत्तर काय देतो? काय केलं? साबुदाण्याची खिचडी, रताळ्याची फोडी, सुरणाचा कीस वगैरे असं काय काय. मग सांगायला लागतं त्याला, अरे तू काय खाल्लं नाही विचारलं मी, काय केलं विचारलं, तुला काय खाल्लं. आपल्या डोक्यात ही कन्सेप्ट आहे की उपवास म्हणजे फक्त पदार्थामध्ये चेंज करणं. वास म्हणजे सान्निध्य राहणे, वास म्हणजे वास्तव्य करणे, आणि उप म्हणजे सान्निध्यात राहणे. महाराज असं म्हणायचे की त्या दिवशी भगवंताच्या नामाच्या साह्याने रोजच्या पेक्षा जास्त वेळ, थोडा जास्त वेळ काढून त्याच्या नामाच्या साह्याने त्याच्या अस्तित्वाच्या सान्निध्यात राहणं याला उपवास असं म्हणतात. आता दुसरा भाग कसा की त्या उपवासाचे म्हणून काही ठराविक ठरलेले पदार्थ असतात, ते खावे न खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण संत मात्र याला विरोध करतात की उगाच उपवास करायचे नाही, शरीराला त्रास देऊन काही करायचं नाही. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ह्या भाषेवरती बोलताना फार कडक भाष्य करतात. तुवा व्रत नियमू न करावे, शरीराते न पिडावे. माऊलींचे शब्द आहेत, तुवा व्रत नियमू न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे, तीर्थासिगा. इतकं स्पष्ट. त्रास देऊन नाही करायचं. एक कथा आमच्या स्वामींनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. या श्लोकावरती भाष्य करताना इतकी मार्मिक कथा आहे ती की स्वामी अखंडानंद त्यांचे गुरु स्वामी उडिया बाबा, त्यांच्याकडे एक देवीचा भक्त आला होता. कट्टर होता एकदम, आणि तो स्वतः योग साधनाही करायचा. आणि त्याने त्याचे काही योगातले अनुभव पण त्या उडिया बाबांसमोर प्रकट केले की माझ्याशी देवी बोलते, मला असा आशीर्वाद देते, मला अशी अनुभूती येते. हे सगळं त्याने सांगितलं. आणि त्याची अपेक्षा होती की ह्याच्यावरती उडिया बाबा आता काहीतरी मार्गदर्शन करतील किंवा काहीतरी भाष्य करतील. पण त्यांनी इतकं कौतुकाने सगळं सांगितलं. त्यात तो म्हणाला की योग साधना करताना मी जवळजवळ काहीही अन्न ग्रहण करत नाही, आठवडा उपवास करतो, आणि त्याचा परिणाम काय तर देवी माझ्याशी बोलते, असं त्यांनी सांगितलं. तर त्यावर उडिया बाबा त्याला एवढंच म्हणाले, तुम्ही थोडं खात जा, इतकं सांगितलं. याच्यापेक्षा काही भाष्य केलं नाही. त्याला असं वाटलं की काय तर सांगतील, काहीतरी कौतुक करतील, काही नाही. त्यांनी एवढंच वाक्य सांगितलं, थोडं खात जा, कारण हे योग्य नाही. आणि असं उपाशी राहून भगवंताची प्राप्ती होईल हा गैरसमज आहे. त्याचा काही संबंध नाहीये, लक्षात ठेवा. आपल्या ऋषी मुनींनी आपल्याला जरी काही उपवास करायला सांगितले असतील, थोडा रुची बदल, थोडा आहारात बदल करायला सांगितला असेल, तर तो बदल सुद्धा आपलं शरीर आपल्या साधनेला युक्त होऊन राहावं याच्यासाठीच आहे. पण मी इतके अमुक तमुक नुसते उपवास, लोकांचे काय उपवास, सोमवारचा उपवास, मंगळवारचा उपवास, बुधवारचा उपवास, गुरुवारचा, रविवारी सुट्टी. पण ते जी टीव्ही वरती खंडोबाची मालिका चालू झाल्यापासून लोकांच्या रविवारी पण उपवास चालू झाले, कारण त्याचा वार रविवार सांगितलं. जेवता काय मग नाही, ते औषध रोग आपले चालू राहतात आपल्या मागे. भगवंत देह देतो ना तेव्हा तो फार स्वच्छ देतो. पुढे गेल्यावर आपण गडबड करतो त्याच्यामध्ये सगळी रुची रसना. आठवडा काही लोक मी असे बघितलेले आहेत, पाणी पित नाहीत, काय वाटेल ते करत असतात, कशाला कोरडपणे. असलं काही आपलं अध्यात्म लक्षात ठेवा, आपलं अध्यात्म संतांनी जे सांगितलेलं आहे ना सगळं, ते अजिबात बोरिंग नाहीये. असले कुठले तरी विचित्र नियम आपल्या अध्यात्मात नाही. कुठल्याही संतांच्या चरित्रामध्ये असं संतांनी काय, ना तुकाराम महाराजांनी, ना समर्थांनी, ना ज्ञानेश्वर महाराजांनी, ना एकनाथ महाराजांनी, कोणी कुठेही असं सांगितलं. पण आपण ते ठरवलेलं असतं, आपणच ठरवतो, काहीतरी इम्बॅलन्स करत असतो. बरं, अन्नम न निंदे, हे खूप महत्वाचं सांगितलेलं आहे. आहार ग्रहण, अन्नाची निंदा पण करू नये. आपण सगळ्या संतांची चरित्र वगैरे वाचतो, पण आपण डिंब असतो त्याच्यामध्ये. आपण नुसतं वाचतो आणि हा काय छान प्रसंग होता, पुढे घ्यायचं काय, ते कशासाठी लिहिलेले असतात प्रसंग. गजानन महाराजांची पोथी आहे की नाही, गजानन विषय, त्याच्यामध्ये महाराजांचा जो प्रगट दिनाचाच प्रसंग आहे, पहिला प्रगटिक प्रसंग, तोच ह्याच विषयाशी संबंधित आहे. देवीदास पातुरकरांच्या वाड्यासमोर त्यांच्या सुनेच्या ऋतुशांतीच्या उत्सवाच्या वेळेला ते तिथे
पत्रावळी जाऊन त्या वडाच्या झाडाखाली टाकत होते, त्यावेळेला तिथे ते गजानन महाराज बसलेले होते. आणि वर्णन बघा कसं केलेलं आहे, ते शीत उचलून खात होते असं नुसतं लिहिलेलं नाही, एक एक शीत उचलून खात होते, एक एक शीत. तिथे अनेक पत्रावळी पडल्या होत्या. महाराज असं करू शकले असते की सगळ्या पत्रावळी एकत्र करायच्या, असं हाताने सगळी शीत ओरबाडून धाडकन एका पत्रावळी घ्यायची, त्याचा एक थोडंसं ढीक करून खायचं, असं नव्हते करत ते. मधल्या बोटाने आणि पहिल्या बोटाने असं एक एक शीत असं उचलून खात. सिस्टीम. म्हणजे उद्यापासून आपण तसं शीत खाल्लं पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. आपण संतांची नक्कल नाही करायची, अजिबात लक्षात ठेवा. त्यांच्या हे लीला असतात ते आपल्याला संदेश देण्यासाठी असतात. आता गजानन महाराजांना काय कमी आहे? त्यांनी सांगितलं असतं देवीदास पातुरकरांना, बंकटला आणलं तर पहिल्या भेटीतच ओळखलं होतं की हे विभूती आहे. त्यांनी नुसतंच ते बोलला की तुम्ही हे कशाला शीत खाताय, मी तुमच्यासाठी सुग्रास जेवणाचं ताट भरून आणतो. त्यांना सहज शक्य होतं, पण ते आपल्याला दाखवण्यासाठी. बरं, किती विपरीत परिस्थिती, सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत महाराज तिथे बसलेले आहेत. विदर्भातलं रणरणट ऊन आहे. 23 फेब्रुवारी 1878 तारखेने प्रगटीकरण गजानन महाराजांचं. उघड्यावरती बसलेले आहेत, रणरणट ऊन, अंगावरती एकही वस्त्र नाही आणि काहीही चलबिचल न होताना शांतपणे एक एक चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे. जेवणाची एक पद्धत पण आपल्याकडे सांगितली. जेवताना कधीही ना डोक्याला हात लावून, मी काय काय लोक बसतो असे जेवायला बसताना अशा हात ठेवून जेवायला बसतात. कशा डोक्याला कशाला हात लावतो? अरे आजही समाजामध्ये अशी परिस्थिती लोकांची मी स्वतः बघितलेली आहे की त्यांना सकाळी उठल्यावर माहिती नसतं की आपल्याला दुपारी जेवायला मिळणार आहे की नाही. त्याही परिस्थितीमध्ये भगवंताने आपल्याला व्यवस्थित ठेवलेलं आहे, तर रिस्पेक्टेड तू त्याचा आदर ठेव. डोक्याला काय हात लावून जेवायला बसतो? काही पद्धत असतात जेवणाच्या, आणि हा सगळं आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. म्हणून तर युक्त आहार विहारस्य का म्हटलेलं आहे की ह्या सगळ्यावरती आपलं वागणं बोलणं अवलंबून आहे. आपण काय खातो त्याच्यावरती आपलं बोलणं, आपला स्वभाव, या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. एकदा ना मी एका ठिकाणी एका उत्सवात नवचंडीचा याग होता, आणि ते जे करणारे गुरुजी होते ते खूपच छान होते. त्यांनी तो अगदी ऑथेंटिक पद्धतीने जसा सांगितलेला आहे तसा तो नवचंडी याग मी पहिल्यांदा बघितला होता. की जवळजवळ 1 ते सव्वा दिवस चाललेला तो याग मी बघितला होता. आणि सगळं अगदी ते विधी त्यांनी पूर्ण शास्त्रोक्त त्या पद्धतीने केलेले आहे. आणि ते सगळं याग झाला त्याचा. आणि आता ते जे मुख्य पुरोहित त्यातले होते, तर सगळे लोक यागाला बसलेले होते, असे कपल्स होते सगळे बसलेले यागासाठी. ते सगळं याग झाल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी ते सगळ्यांना त्यांनी एका त्या सभा मंडपात बसवलं होतं आणि थोडंसं ते बोलणार होते. मी तिथे गेलो होतो आणि माझ्या ते अगदी परिचयाचे होते. त्यांनी मला बघायला बोलवलं होतं की तू ये बघायला, याग कसा असतो काय असतो. सुंदर वाटतं ते बघायला सगळं. तर ते तेव्हा असं सांगत होते, काही सूचना देत होते की जे यागाला बसले होते त्या यागातल्या लोकांना आता पुढे याग झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं 40 दिवस तुम्हाला काही गोष्टींचं पालन करायचं आहे. काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, सगळ्या बऱ्याच होत्या, मी सगळ्या त्या सांगणार नाही. त्यातली एक आपल्या विषयाशी संबंधित गोष्ट सांगितली, मजेशीर किस्से कसे घडतात. तर त्यांनी असं सांगितलं त्या सगळ्या लोकांना की 40 दिवस तुम्ही एका गोष्टीची काळजी घ्यायची, बाहेरचं काही खायचं नाही, परान्न घ्यायचं नाही, असं त्यांनी सांगितलं. परान्न घ्यायचं नाही, जे काय आहे ते घरीच खायचं. 40 दिवस फक्त सांभाळा, कारण हा यागाचा असा नियम आहे असं ते सांगितलं. आता एक कसं असतं, तुम्ही एक तर ह्या गोष्टी करू नका, आणि करायचे असतील तर त्याचे सगळे नियम पाळून करा. तर त्यांनी सांगितलं की तसं करू नका. तर एक कपल पुढे बसलं होतं, त्यांच्या सगळ्यांच्या हातात माईक दिलेले होते, एक माईक ठेवला होता कुणाला काही शंका असतील तर विचारण्यासाठी. त्यांनी विचारलं, म्हणजे तुम्ही सांगताय परान्न खाऊ नका, पण समजा या 40 दिवसामध्ये मला एखाद्या लग्नाचं बोलावणं आलं, तुम्ही काय करायचं? अरे खाऊ नकोस ना. ते सांगतायत ना, तू लग्नाला का, पण तिथे खाल्लंच पाहिजे असं सांगितलंय का? तेव्हा नका खाऊ, तुम्ही तुमच्या घरी खाऊन जा. तर हा त्या गुरुजींनाच उपाय विचारतो. मग समजा मी तिथे ते अन्न खाल्लं आणि 10 रुपयाची नोट ताटाखाली ठेवली तर चालेल का? म्हणजे ते परान्न झालं. काय शोधतील लोक एक. अरे बाबा असं नाही चालत, त्याचा अर्थ फार वेगळा आहे. ते काही पैसे देऊन घेतलेलं अन्न म्हणजे ते ग्रहण करणं योग्य आहे असं त्याचा अर्थ नाहीये. परान्न टाळणं ह्याच्यामागे काही मनोभूमिका सांगितलेली आहे. तुम्हाला कशी ते सांगतो. कलावती आई होत्या, त्यांचं एकदा भजन झालं देवळामध्ये, आणि भजन झाल्यानंतर त्यांना एका भगिनीनं खूप आग्रह केला की आई माझ्याकडे आज थोड्या वेळ तरी याल का, चहा प्यायला या, असं त्या.
तर त्यावेळेला नाही, अगं मी आता कुठे नाही आहे, म्हणजे मला लगेच हरिमंदिरात जायचंय, त्यामुळे नाही, थोड्या वेळ येऊन जा, फक्त चहा पिण्यापुरती या, मी तुम्हाला जास्त आग्रह करणार नाही. खूप भाव त्या बाईचा बघून आई मला येते निघून, पण म्हणे मी लगेच निघणार आहे चहा पिण्यासाठी. आणि मग त्या गेल्या त्यांच्याकडे, त्या भगिनीने अतिशय प्रेमाने आईंसाठी चहा बनवला वगैरे, आणि त्या चहा घेऊन आल्या. तर चहा असा आईंच्या समोर आणल्या, आईंनी असं चहाकडे बघितलं आणि चहा पिणार, ते थोड्या हरी 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 असं म्हणत तो चहा परत दिला की नको मला चहा असं. तर त्या भगिनीने इतकं असं वाटलं की काय माझं काही चुकलं का चहामध्ये, म्हणजे गार आहे का चहा, त्यांना असं वाटलं चहा गार आहे म्हणून नको असेल. आई म्हणे चहा गार आहे का जास्त, नाही नको म्हणे, गरम आहे चहा पण नको मला असं. तर काय झालं असं म्हणे, तर त्याच्यात साय पडले का असं तिने विचारलं. काही काही लोकांना चहा साय आवडत नाही, तर त्या मला नाही असं काही नाही आहे पण नको म्हणे मला चहा. मग नंतर त्यांच्या बरोबर जे एक साधिका होते त्यांनी आईनं विचारलं, आई त्यांनी इतकं प्रेमाने तुम्हाला चहा दिला होता, त्यात साय वगैरे पण काही पडलेली नव्हती, मग तुम्ही तो चहा का नाही ग्रहण केलात. त्या मला काय माहितीये का, त्या भगिनी जेव्हा चहामध्ये दूध ओतत होत्या ना, तेव्हा त्या दुधावरती साय होते. आता काय असतं, आपण जेव्हा असं दूध ओततो ना, तर काही वेळेला कसं होतं, ती पटकन साय किती नाही म्हटलं तरी ती साय एकदम खतरनाक प्रकार असतो, ती सरकतेच त्याच्यामध्ये, ती येतेच दुधामध्ये पटकन, आणि ती जेव्हा पडते तेव्हा ती सटकन पडते चहामध्ये अशी. तर ते काय आलं म्हणे, त्या बाईने असं दूध ओतताना म्हणे असं ती दूध ओतायला गेली आणि ती साय पडणार, तर ती पडणार असं असं म्हणाली. तर म्हणे तिचं ते चकचक त्यात मिसळलेलं होतं. म्हणजे काय, तर म्हणे तिची त्या साईवरची आसक्ती मिसळलेली होती, आणि ज्या ज्या पदार्थामध्ये कुणाची आसक्ती मिसळलेली असते ते मी कृष्णाला अर्पण करू शकत नाही, कारण मी कुठलीही गोष्ट ग्रहण करायच्या आधी मनोमन कृष्णाला अर्पण करते आणि मगच घेते. असं आता सूक्ष्म गोष्ट आहे हे. संतांचं अंतःकरण खूप सूक्ष्म पातळीवरती गेलं असतं, त्यामुळे त्यांना अशा काही गोष्टींच्या अनुभूती असतात. आपण लगेच त्यांची त्याची नक्कल करायला जायचं, संतांची नक्कल करायचीच नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला लोक ना एकदम स्वतःला विवेकानंद, मी काही तरुण असे बघितले, मला अरे विवेकानंद नाही का असे खायचे, अरे ते विवेकानंद आहे. विवेकानंद खूप तिखट खायचे, पण विवेकानंद शरीर कमवलेलं होतं व्यायामाने, ह्याच्याकडे तुझं दुर्लक्ष आहे. आपण फक्त आपल्याला हवं ते घेतो संतांच्या जीवनातनं, की मला काय सुटेबल आहे तेवढं घ्यायचं. अक्कलकोट स्वामींचे आवडचे पदार्थ काय, मी तेवढंच घेणार, बाकी स्वामींना काय आवडतं ते मी घेणार नाही. स्वामी हे पक्के योगी होते, त्यांना योग साधना केलेली आवडायची, ते नाही मी करणार. पण अक्कलकोट स्वामींचा आवडता काय पदार्थ, मी तुम्हाला लिस्ट सांगू द्यायची, सगळे आपले आवडते पदार्थ आहेत लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला त्यांचा आवडता पदार्थ म्हणजे कांदा भजी, कांदे पोहे, बेसनाचा लाडू, पुरणपोळी, डाळिंबाचं फळ आणि विड्याचं पान हे त्यांचे आवडते पदार्थ. आपण लगेच म्हणतो आता काय स्वामींनाच आवडायचं कांदा भजी. अरे स्वामींना कांदा भजी फक्त आवडायची नाही, तो त्यांच्या एक आवडीचा एक भाग होता, पण त्यांना मुख्य काय आवडायची, बरं स्वामी असे कांदा भजी आवडायचे म्हणजे किती खायचे, एखाद दुसरं तेवढंच खायचे ते, बस संपला विषय त्यांचा. पण आपण आपल्यापुरती घेतो. काय असतं ना, आपल्याकडे आपली बुद्धी असते ना ती खूप प्रामाणिक असते, पण आपलं मन फार चंचल असतं. एकनाथ महाराज असं म्हणतात, या मनुवा ऐसे द्वाड जगात नाही, असं ते म्हणतात की मन फक्त द्वाड असतं, बुद्धी प्रामाणिक असते. म्हणजे समजा उदाहरणार्थ मी आता मिरची भजी खायला बसलोय, मी एक मिरची भजं खाल्लं, दुसरं मिरची भजं खाल्लं, तिसरं मिरची भजं खाल्लं, चौथं खाल्लं, पाचवं खाताना बुद्धी अलर्ट करते, अरे काय करतोय, मिरची भजं येते, ते तोंडाला गोड लागलं तरी पोटात गेल्यावर गोंधळ घालेल, तर बस असं बुद्धी सांगते. कारण बुद्धी प्रामाणिक आहे, ती सांगते लगेच. मन ते लगेच सांगते, अरे काय 5 काय 6 भजी घा, त्याच्यावरती हंडावर ताक पी की झालं. अरे लगेच पळवाट शोधलेली असते आपण त्याच्यावरती, चंचल. म्हणून आपल्याला बॅलन्स होते. म्हणून आपला का आता हा विषय भगवद्गीतेने का सांगावा 6व्या अध्यायामध्ये योगावरती भाष्य करताना, कारण योगाला अगदी युक्त तुझं तसं वागणं बोलणं असायला पाहिजे. युक्ताहार विहार असे म्हणते. बरोबर, झोप माऊलीने त्याच्यावरती इतकं सांगितलेलं आहे,
निद्रेही मानू दिजे अवसरे एक, जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मितले, येतुलेनी धातू साम्य संचले असेल सहजे. झोप सुद्धा आपली म्हणजे नुसतं खाणं नाही, या खाण्यावरती आपली झोप अवलंबून आहे. सकाळी उठून मला पहाटे जर का साधनेला बसायचं असेल तर रात्री तू काय खातोस त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. आदल्या दिवशी रात्री पावभाजी, 5-6 पाव, 6-7 गुलाबजाम असं काही खाल्लं की मग सकाळी इतकं गोड ध्यान होतं की एकदम मग अशाला ध्यानात बसलेली लोक सांगतात, अहो आज ध्यान इतकं छान लागलं, काय झालं ध्यानात कळलंच नाही. ते कळणारच नाही का, तू झोपेला होतास. बॅलन्स करावं लागेल. तुला जर का सकाळी योग साधायचा आहे ना, इथे योग साधण्यासाठी सांगितलेलं आहे, तुला जर योग साधायचा आहे ना तर त्याला युक्त तुझं शरीर असू दे. तू खाऊ नको असं भगवंताला म्हणायचं नाहीये. तू अगदी रॉस सगळं खा, काही नाही, रोज सकाळ संध्याकाळ मऊ भातच खायचा, भाताची पेजच खायची म्हणजे योग साध, असं बोर अध्यात्म संत सांगत नाही. तुला जे आवडीचं आहे तसं जरूर खा, पण ते खाताना त्याची एक मेथड ठेव. झोपायचं किती, जागायचं किती, भगवंतांनी सांगितलं ना, योगो युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. आपली कर्म, रोजची कर्म सुद्धा त्या आहाराला धरून आणि योगाला पूरक होतील अशी असली पाहिजे. उगाच खूप काहीतरी रजोगुण असतो ना माणसाला. रजोगुणी माणसाला काय असतं, सतत काहीतरी चांचल्य खूप निर्माण करतो. रजोगुण जो असतो त्याला स्वस्त बसवतच नाही, काहीतरी सारखं केलं पाहिजे, काहीतरी सारखं केलं पाहिजे. त्या नादामध्ये लोक ना इतकं काहीतरी काम सारखं ओरबाडून काम करत बसतात. शेवटी इतके दमतात, झोप लागते आणि मग इतकी झोप लागली, दमलो, मग सकाळी जागत नाही आली, मग आळसच आला, मग काय करणार हो, ध्यानाला बसलंच नाही, सगळी गाडी डिरेल आणि अव्याहत चालू राहतं आणि आमचं ध्यान कधी होतच नाही, कधीच साधना होत नाही. रोज उद्या, रोज उद्या, रोज उद्या. परमार्थात उद्या नाही ना, उद्याला परमार्थात जागाच नसते. विवेकानंदाने एका मुलाला प्रश्न विचारला, तुला माहितीये का म्हणे, कॅलेंडरमध्ये असे 2 दिवस आहेत ज्या 2 दिवशी माणसाला काहीच करता येत नाही आणि किती करायचं म्हटलं तर तो करूच शकत नाही. तर ज्याला सांगितलं तो ज्योतिषी होता, त्यांनी लगेच पंचांग बिंचांग काढलं, सगळे मुहूर्त विहूर्त योग या करण बिरण सगळं बघितलं आणि तुम्हाला असा कुठला दिवसच नाहीये, असा कसा दिवस असे, असे कुठलेच 2 दिवस नाहीयेत की ज्या दिवशी माणसाला काही करता येत नाही. असं कसं, असं प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी माणूस करू शकतो. ते म्हणाले नाही, 2 दिवस असे आहेत ज्या दिवशी माणसाला काही करता येत नाही. ते म्हणे तुम्हीच सांगा. ते म्हणाले यस्टरडे आणि टुमॉरो 2 दिवस आहेत, काल आणि उद्या. असं काही काल गेला, उद्याची गॅरंटी नाही. त्यामुळे आज आत्ता आपण काल बघितलं ना, कल करे सो आज, आज करे सो अब. पण आपलं कसं असतं, मी काल सांगितलं, आज का काम कल करो, कल का काम परसो, इतनी जल्दी क्या है प्यारे, जब जीना है बरसो. तर अध्यात्मात चालत नाही, लक्षात ठेवा. तेव्हा झोप बॅलन्स असते पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, इथे जी भगवद्गीतेमध्ये योगामध्ये ह्या भाष्य करताना झोपेचा मुद्दा भगवंतांनी घेतलाय, याचं एक महत्वाचं कारण आहे. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे, तो कितीतरी वेळा प्रस्तुत केला जातो, मी कितीतरी वेळा लोकांच्या तोंडून ऐकलेलं आहे की ज्याचं ध्यान चांगलं होतं, प्रगाढ ध्यान अवस्था ज्याला प्राप्त होते, त्याला झोप नाही मिळाली तरी आवश्यकता नसते, चालते. हे चुकीचं आहे असं अजिबात नाही. झोप ही स्वतंत्र गोष्ट आहे आणि ध्यान ही स्वतंत्र गोष्ट आहे. असं कधी होत नाही की एखादी व्यक्ती 3-3.5 तास ध्यानाला बसतात, त्याला झोपेची काही, असं होणारच नाही. अरे झोप, एकदा काय झालं होतं, आमच्या इथे स्वामींचं बोलणं चाललं होतं ध्यानाविषयी आणि स्वामी मार्गदर्शन करत होते, व्यक्तिगत मार्गदर्शन चाललं होतं. 5-6 जण बसलो होतो आम्ही. तर एका साधिकेने स्वामींना असा प्रश्न विचारला की मला ना अजिबात दिवसभर ध्यान करायची उर्मीच होत नाही, म्हणजे मला इच्छाच होत नाही दिवसभर ध्यान करायची. मला रात्री 12:30-1 वाजून गेले की ध्यान करावं असं वाटतं. पण म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी असं वाचलेलं आहे की रात्री 12 नंतर ध्यान करू नये, 12 ते 4 ह्या वेळात ध्यान केलं तर विपरीत अनुभव, काय लोक सांगणारे असतात. मग तिने असं स्वामींना सांगितलं की मी असं वाचलंय की 12-12:30 ते पहाटे 4 याच्यामध्ये जर का ध्यान केलं तर आपल्याला पिशाच्च त्रास देऊ शकतात. काय वाटतं. तर स्वामी म्हणाले असं अजिबात काही होत नाही, कारण आपल्याला पिशाच्च त्रास द्यायला म्हणजे येणारच नाही, कारण आपण इतके भयानक आहोत पिशाच्या पेक्षा की तो आपल्यापासून 10 लहान राहील. असं आपलं कर्म असतं रोजचं, आपण त्याच्यासारखे असतो. इतके सायंटिस्ट होते स्वामी, त्यामुळे मार्गदर्शक
परफेक्ट म्हणजे परफेक्ट, त्यांनी इतकं मार्मिक उत्तर दिलं ते मला, हे बघ ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेव, पण शक्यतो रात्री ध्यान करू नकोस असं माझंही मत आहे सध्या तरी. याचं कारण का, तू दिवसभर कामाला जातेस, दिवसभर काम करतेस, रात्री 12:30 ते पहाटे 4-5 वाजेपर्यंत ही जी वेळ आहे ही नैसर्गिकरित्या मेंदूला विश्रांती देण्याची वेळ आहे आणि तो त्याचा अधिकार आहे. आणि म्हणून असे संत सांगतात की शक्यतो रात्री साधक अवस्थेमध्ये, जोपर्यंत तुझं शरीर पूर्णपणे योगाला युक्त झालेलं नाहीये आणि योग पूर्णपणे तुझ्या जीवनामध्ये उतरला नाहीये, तोपर्यंत तुला या गोष्टी सांभाळायला पाहिजेत. आपण एकदम डायरेक्ट संतांशी कंपेअर करतो की स्वामींना इतकी झोप पुरायची, अरे त्यांची साधना आणि तुझी साधना इथे कंपेअरच होणार नाही कुठे. आपण अजून त्या रस्त्याला लागलेलो पण नाही आहोत, तो पूर्णावस्थेला गेलेले असतात, त्यावेळेस फरक असतो. आपण ते सांगतात ते लक्षात ठेवायचं की शक्य झोप पूर्ण व्हायला पाहिजे. उपासना जर का नीट व्हायला हवी असेल तर झोप पूर्ण व्हायला पाहिजे. आता झोप पूर्ण व्हायला हवी असेल तर सगळ्या गोष्टी पुन्हा हे सायकल आहे. काय काय लोकांना झोपच लागत नाही, असे पण आजार असतात, कारण दोन अतिश्रमानेही झोप लागत नाही आणि काही श्रम नाहीच केलं तरी झोप लागत नाही, दोन्ही गोष्टी असतात. मग नामस्मरण हा त्याला उत्तम उपाय असतो. नामस्मरण करत राहू, सुख विश्रांती मिळाला. पण ह्या बॅलन्स सांगितलेला आहे, म्हणून त्यांनी युक्त स्वप्नावबोधस्य असं म्हटलंय. त्याचं कारण काय की योग्य पद्धतीने झोप घे आणि उलट नाही करायचं, रात को खाओ पिओ दिन को आराम करो नाही. त्याची संस्कृती योगाला अजिबात युक्त नाही, काही संबंधच नाही त्याचा त्या गोष्टीचा. पहाटेच ध्यान करावं का असं सांगितलं, पहाटेच करावं, कारण पहाटेची वेळ ही नैसर्गिकरित्या साधनेला पोषक असते, कारण त्यावेळेला इतर कुठलेही व्यवहार आजूबाजूला चालू झालेले नसतात, निसर्ग सुद्धा शांत असतो, आपलंही शरीर एका तरल अवस्थेमध्ये आलेलं असतं. त्यामुळे एकाग्रता साधण्यासाठी, शांतता अनुभवण्यासाठी ती वेळ योग्य असते. म्हणून पहाटे बसावं असं सांगितलेलं आहे की पटकन ध्यान सिद्ध व्हायला ती योग्य वेळ असते. पण अगदी प्रत्येकाला पहाटे जमतं असं, आमच्या ते मुंबईच्या लोकांना असं सांगितलं तू पहाटे बसून ध्यानाला बस, तर तो म्हणे मला झोपताच येणार नाही, म्हणजे कारण सगळं सायकल रेल्वेच्या लोकलवरती अवलंबून असतं. सकाळी 7ला बाहेर पडतात लोक, कारण गाडीच्या वेळा पण आमच्या इंटरेस्टिंग असतात. 6:18, 6:23 अशा वेळा असतात. दर 3 मिनिटांनी एक ट्रेन असते, इतकं धावपळीचं जीवन असतं. आता ती माणसं सकाळी 7-7 वाजता ट्रेन पकडून जातात, रात्री 8:30, 9, 10ला घरी येतात. त्याच्या पुढे त्यांचं पर्सनल लाईफ चालू होतं. याच्यात सगळ्यात वेळ काढणं काही वेळेला कठीण होऊन जातं, पण तरी त्याच्यात 10 मिनिटं वेळ काढता येतात. म्हणजे कुठला वेळ काढता येतात. आमच्या इथल्या काही लोकांनी स्वामींना असा प्रश्न विचारला होता की हे सगळं असं शेड्यूल सांगितलं तर कधी ध्यानाला बसणार. स्वामी म्हणाले टीव्ही बघण्याचा वेळ कॅन्सल करतो, ध्यानाला दे. प्रत्येक इंद्रिय, हा जो श्लोक आहे ना, हा श्लोक काय फक्त खाण्याशी संबंधित नाहीये, म्हणजे फक्त खाणं कसं असावं याच्याशी हा संबंधित श्लोक नाहीये, म्हणजे फक्त रसनेशी संबंधित नाहीये. तर प्रत्येक इंद्रियाचा आपला आपला एक आहार आहे आणि तो प्रत्येक इंद्रियाचा आहार सीमित करायला पाहिजे, प्रमाणाबद्ध असला पाहिजे, हे सांगण्यासाठी हा श्लोक आहे, मध्यवर्ती श्लोक. कर्मणुकीचं साधन आवश्यक आहे, बरोबर आहे. माणसाला सतत सतत मनुष्य तत्वज्ञानामध्ये असं राहूच शकणार नाही, त्याला थोडेफार कर्मणुकीची. म्हणून तर आपल्यामध्ये की तत्वज्ञान हे कोरडं वाटू नये ह्याच्यासाठीच तर संतांनी भजन कीर्तन याची सोय का केली, कारण की नुसतं तत्वज्ञान आपण करू शकणार नाही, त्याला एक रसदा निर्माण व्हायला पाहिजे. आपण इथे आल्यावर तर मला अनुभव येतोच लगेच की रामनाम घेताना ज्यावेळेला या ताई लईत मध्ये रामनाम घेतलं जातं त्याच्यामध्ये मन जे भरून येतं त्याचं कारण ते ती रसता आहे आणि त्याची आवश्यकता आहे. पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा दिली. कुठल्या गोष्टी किती ऐकायच्या, कान हे इंद्रिय आहे, श्रवण शब्द जे कानावर पडतात ते त्याचं खाद्य आहे, डोळे दृश्य हे त्याचं खाद्य आहे, मन विचार हे त्याचं खाद्य आहे. प्रत्येक इंद्रियाचं आपलं एक खाद्य आहे, ते प्रमाणबद्ध असलं पाहिजे. किती वेळ काय बघायचं. आता ही खतरनाक गोष्ट हातामध्ये आहे. वाईट आहे का तर वाईट नाहीये, माणसाने प्रगती करावी का करू नये असं का, अध्यात्म हे प्रगतिशीलच असतं, त्यामुळे माणसाने प्रगती करू नये असं अध्यात्म सांगणार नाही, पण आपण त्याचा वापर करणं आपल्या हातामध्ये आहे ना. ते कितीतरी लोकांनी मला तक्रार केलेली आहे, रात्री झोपच येत नाही हल्लीच्या मुलांमध्ये. का झोप येत नाही, तू रात्री कर, मग झोप येत नाही, मग तू काय करतोस, तो झोप येत नाही, मग मी मोबाईलवर बसतो. म्हणजे आधी झोप येत नाहीये,
आणि तू रात्री उशिरा मोबाईल मध्ये बसतो, म्हणजे झोप न येण्याची तू गुरुकिल्लीच वापरून टाकलेली आहे. तर येणारच नाही आता, अजिबात येणार नाही झोप ती. कारण मेंदूला सतत चालूच राहणार नाही, कारण तुझं सगळी इंद्रिय ऍट ए टाइम काम करणार. तू मोबाईल रात्री बघणार म्हणजे, कारण दृश्य चालू असणार, ते हलणार म्हणून डोळ्याने बघणार. इतरांना ऐकायला जाऊ नये म्हणून ते कानाला तू हेडफोन लावून ऐकणार, मग त्याचं काम चालू राहणार. बरं, तू बघतोयस, ऐकतोयस, त्याचा मेंदूमध्ये विचारांमध्ये परिणाम होतोय, तिथे विचार चालू राहणार. सगळी इंद्रिय, कुठल्याच इंद्रियाला आराम नाही. अरे विश्रांती दे, हे शरीर तुला लिमिटेड ऑफरसाठी मिळालंय बाबा. सगळं संपवशील तर काय होईल. त्यामुळे हा युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दात, की हे प्रमाणबद्धता सांगितलेलं आहे. स्वामी स्वरूपानंदांनी इतकं सुंदर त्याच्यावरती भाष्य केलं. नको निराहार नको सेवू फार, सोप्या भाषेत. स्वामी स्वरूपानंदांचं वैशिष्ट्य म्हणजे गोड वाणी एकतर आणि कोमल शब्द आणि अगदी सोप्या भाषेमध्ये. नको निराहार नको सेवू फार, सदा मिताहार असो द्यावा. ते संध्याकाळी आपण संध्याकाळच्या प्रवचनात बघणार होतो, श्रवण लक्षणामध्ये. श्रवणी बसले ऐकाया, येती कडकड जांभया. काय काय लिहितील. एक टेकोन बैसले तेथेच घोरो लागले, पाय पसरून उताणे झाले विषयाविषयी. काय एकदम समर्थ. हे नियम सांगितलेले, पण ते नियम आपण संध्याकाळी बघणार आहोत. श्रवण करण्याचे नियम काय आहे, कशा पद्धतीने श्रवण करणार आहोत, तो आपल्या संध्याकाळच्या प्रवचनात आहे. इथे लक्षात ठेवलं पाहिजे, नको अति झोप नको जागरण, असावे प्रमाण निद्रे माझे. नको बोलू फार नको धरू मौन, करावे भाषण परिमित. नको बोलू फार, बाष्कळ उगाच बरोबर बसतो. काही काही लोकांना खूप बाष्कळ बोलण्याची आवड सगळ्यांना असते, पण बाष्कळ बोलण्याची काही लोक असतात, त्यांचं बोलणं आपल्याला आवडत नाही. त्याचं री ओढल्यावर कुठे सुरू करतात, कुठे जातात, काय ते विषय संपतच नाही त्यांचा. तसं बाष्कळपणे बोलू नये, मुद्देसूद असावं बोलणं. नको बोलू फार नको धरू मौन, उगाच मौन धरून काहीतरी मौन साधना वगैरे लोक करतात. वैखरीने न बोलणं म्हणजे मौन असं होत नाही, असं गोंदवलेकर महाराज म्हणायचे. अंतःकरणामध्ये सांसारिक विचारांची बडबड जितकी कमी आणि जितकं नामाचं स्फुरण जास्त, तितका तो मनुष्य मौनात जास्त, असं गोंदवलेकर महाराज म्हणायचे. तुकाराम महाराजांचा इतका सुंदर अभंग त्याच्यावरती आहे. अडचणीचे दार बाहेर माझी पैस फार, काय करावं ते मौन दाही दिशा इंडे मन. एक दृष्टांत दिलाय, अडचणीचे दार बाहेर माझी पैस फार. म्हणजे एक घर आहे, त्या घराच्या आतमध्ये ऐस पैस जागा आहे, अगदी वावराला भरपूर वावर, अंगण बिंगण आहे, पण त्या घरात जाण्यासाठी दार अगदी कुसं ठेवलंय की कसं तरी आत जाता येईल. ह्याच्यात जसा शहाणपणा नाहीये, तसाच दाही दिशा हिंडे मन काय करावं ते मौन. तसंच मन जर का 10 दिशाला फिरताय तर नुसतं तोंडाने न बोलून काय उपयोग होणार आहे, त्या मौनाला काय अर्थ आहे. लोक मौनामध्ये बसतात, आज मी कोणाशी काही बोलणार नाही. पण घरामध्ये माझ्याबद्दल कोण कोण काय बोलतंय ते मी सगळं ऐकलेलं आहे, आज बोलणार नाहीये, उद्या बघतोय एखादा. मौन, आता काय उपयोग आहे त्या मौनाचा. दाही दिशा हिंडे मन, मला तो हात में फिरे जीभ फिरे मुख माही, मनुआ तो 10 दिशा में फिरे ये तो सुमिरन नाही. लोक टीव्ही बघत जप करता नाही बघितलं, असे चेहरे बिरे असे करतात. सिरियल चालू असते टीव्हीवरती, पण टीव्हीवरचे सिरियल म्हणजे काय, तू काय त्या जाऊ दे, त्याच्यावर तो आपला विषय नाही बोलण्याचा. ते भन्नाटच असतात. त्या सिरियल बघताना लोकांना रामनाम इतकं स्फुरतं कसं, मला त्यांना लोटांगणच घालायचं वाटतं. हे सगळे सिद्धच पुरुष असले पाहिजे. म्हणजे श्रीराम जयराम जय जयरामची माळा, म्हणजे काही लोक राम 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 असं करतात, काही लोक श्रीराम जयराम जय जयराम असं, 13 मंत्र. तो मंत्र पण काय घाई लोकांना, अशी हातात जपाची माळ धरलेली असते. श्रीराम जयराम जय जयराम जप आहे, लक्षात घ्या, 13 अक्षरी आहे. तुम्ही एकदा काय काय, आम्ही जेव्हा अगदी सुरुवातीला तरुण होतो त्यावेळेला ते आमच्या डोक्यात जरा जास्त शिंग असतात, अक्कल जास्त आल्यासारखं वाटत असतं, तर आम्ही असं काय काय ऑब्झर्व करायचो. मी दत्ताच्या देवळामध्ये गेलो होतो, तिथे एक काका असे बसले होते आणि ते श्रीराम
तर मी त्यांना थांबून विचारलं, काका तुम्ही कुठला जप करताय? तर ते म्हणाले की श्रीराम जयराम जय जयराम. पण म्हटलं 13 अक्षर तुम्ही एका मण्यावरती मोजता का 13 मण्यांवरती एक अक्षर मोजता? स्वामी रागावले ते आम्हाला, असं करायचं, असं कोणाचं उद्धटपणा आहे असं विचारायचं नाही. म्हटलं नाही ते असं इतकं क्युरियोसिटी की ती श्रीराम जयराम जय जयराम म्हणते आणि इतकं बराबर मी प्रयत्न करून बघितला. म्हटलं हे असं होतच नाही, कारण असं जर का माळा केली तर 13 मणी होतात, पण ते श्रीराम जयराम जय जयराम तेव्हा पुरं होतं 13 मण्यांमध्ये. म्हटलं मग हिशोब केला तर 13 मण्यानंतर 1 मणी मोजायला लागेल. सांगायचं तात्पर्य की आपल्या सगळ्या गोष्टी विपरीत केलेल्या असतात. गीतेचा हा श्लोक आपल्याला सांगतो की ते प्रमाणबद्धता आणणं, त्याला काहीतरी अध्यात्म हे प्रमाणबद्धता शिकवणारे शास्त्र आहे. नको बोलू फार नको धरू मौन, करावे भाषण परिमित, योग्य ते बोल आणि नीट बोल. संयमी जीवन बाणता सहज, ही सुंदर सांगितलं. संयमी जीवन बाणता सहज, स्वामी म्हणे तुझं योग सिद्धी. योगातनं तुला सिद्धी म्हणजे ईश्वर प्राप्ती असा त्याचा अर्थ आहे. की स्वामी म्हणे तुझं योग सिद्धी. संयमित जीवन, अगदी संयमितपणे सांगितलं की उगाच घाई ढिसाळ घाई कुठल्या गोष्टीमध्ये करायची नाही. जी गोष्ट करायची ती प्रमाणबद्ध, करमणुकीचं साधन वापरू नये वगैरे असं काही नसतं. माझं ना एकदा 2011 सालची गोष्ट आहे, खूप जुनी. दासनवमीच्या दिवशी आमच्या इथे कल्याणला जुनं पेशवेकालीन राम मंदिर आहे, त्या राम मंदिरामध्ये दासनवमीच्या दिवशी माझं प्रवचन त्यांनी ठेवलं होतं. ते सकाळी, दासनवमीचं प्रवचन मोस्टली सकाळी असतं, 11च्या सुमारास त्या. तर ते प्रवचन वगैरे झालं आणि त्या दिवशी रविवार का शनिवार आला होता, मला आठवत नाहीये. आणि माझा मुलगा तेव्हा खूप लहान होता, 2011 सालची गोष्ट आहे. तर मी जेव्हा प्रवचन वगैरे संपलं आणि घरी गेलो, घरी गेल्यानंतर कळलं की आज रात्री सिनेमाला जायचंय, पिक्चरची तिकीटं काढले असं माझ्या मुलांना सांगितलं. आता म्हटलं अरे आज रात्री पिक्चरला लगेच, बरं कुठला पिक्चर? तर सगळे आता ते जाऊ दे, मी नावं बिव काही सांगत नाही, ते सगळे. पण आता मुलासाठी मला जायचं होतं त्याच्याबरोबर, तर मी गेलो. चल जाऊया रात्री, कितीचा शो आहे काय आहे, तो संध्याकाळचा शो होता. आम्ही रात्रीच्या शोला गेलो पिक्चरच्या. इंटरव्हल झाला पिक्चरमध्ये, मी इंटरव्हलला बाहेर आलो. तर बाहेर आल्यानंतर काय झालं, सकाळी जी काही लोक प्रवचनाला आली होती ती तिथे पिक्चर बघायला आली होती. इंटरव्हलला आम्ही समोरासमोर, ते काकू म्हणतात अहो महाराज तुम्ही पण सिनेमा बघता? आता काय उत्तर, कारण लोकांचा एक ग्रह असतो की हे स्वामी आहेत, सद्गुरू आहे, हे सिनेमा वगैरे काही बघता कामा नये, गाणी वगैरे काही ऐकता कामा नये, असं आपण ठरवून टाकलेलं असतं. अरे त्याची पण काही आवड असू शकते, पण त्यांच्या आणि आपल्या आवडीमध्ये फरक झालेला असतो की त्यांची आवड ही संयमित झालेली असते, त्यांची जास्त आवड ईश्वराकडे झुकलेली असते. मी तुम्हाला एक अगदी समोर घडलेला प्रसंग सांगतो. माझ्याकडे जेव्हा कल्याणला आमचे स्वामी आले होते तेव्हा माझ्याकडे भरपूर त्याला सिनेमाच्या सीडीज होत्या, माझ्याकडे कलेक्शन होतं सीडीजचं. आणि माझी एक स्टाईल होती की मी प्रत्येक ऍक्टरचा असं कप्पा केला होता आणि त्याच्या पिक्चरच्या सीडी ठेवलेल्या होत्या आणि जे काही आवडते सिनेमे होते त्या सीडीच्या समोर शोकेसमध्ये ठेवलेले होते. आणि स्वामी आले कार्यक्रम, त्या दिवशी जस्ट ते कल्याणला आले होते कार्यक्रमासाठी, संध्याकाळच्या वेळेत पोहोचले, कारने आले होते आणि येऊन बसले हॉलमध्ये आणि चहा प्यायला म्हणून ते बसले खुर्चीत आणि असं बघत होते शोकेसमध्ये कौतुकाने. तर समोर एक पिक्चरची सीडी त्यांना दिसली आणि त्यांनी पटकन नाव घेऊन ती मला असं विचारलं, म्हणे मंदार ती अमिताभच्या शक्ती पिक्चरची सीडी आहे का, असं ते म्हणाले. तर मला कौतुक काय वाटलं की स्वामींना एवढं कसं काय माहिती पटकन, कारण आपल्या डोक्यात स्वामी आहेत म्हणजे ते सिनेमे बघत नसतील किंवा त्यांनी बघायचे नाहीत असं मीच ठरवलेलं आहे, असं आपण ठरवून टाकलेलं असतं. तर त्याने सांगितलं की ती शक्ती पिक्चरची सीडी आहे का, तर मला खूप कौतुक वाटलं. म्हटलं हो. तर ते म्हणाले हा तो पिक्चर मी कॉलेजमध्ये असताना बघितलेला आहे, त्याचे संवाद फार चांगले आहेत असं ते म्हणाले. तर मला खूप कुतूहल वाटलं त्या गोष्टीचं. तर मी त्यांना नंतर असं विचारलं, म्हटलं स्वामी तुम्ही अजून तो पिक्चर बघता किंवा म्हणजे असं बघता का तुम्ही वगैरे, का तुम्हाला आवडतात का? तर त्यांनी इतकं छान उत्तर दिलं. ते म्हणाले हे बघ आवडत नाही असं नाही आहे, पूर्वी 2.5-3 तास त्यातनं आनंद मिळायचा, पण आता आनंदाची व्याख्याच बदललेली आहे. त्यामुळे एवढा 2.5-3 तास मी सिनेमातला आनंद शोधण्यात घालू शकत नाही, तेवढ्या वेळ माझं ध्यान होईल, मला परमोच्च आनंद प्राप्त होईल, म्हणून मी सिनेमा बघत नाही. ते वाईट आहे म्हणून नाही, याला प्रमाणबद्धता म्हणतात की माझी प्रायोरिटी मी ठरवली पाहिजे. मला योग साधायचा आहे ना, तर माझ्या आवडी असू देत ना. संतांच्या काही आवडी नसतात असं नाही. साईबाबांना भारूड ऐकायला आवडायचं, अक्कलकोट स्वामींना भारूड कीर्तन ऐकायला आवडायचं, त्यांना आवडायचं ना, त्यांची आवड होती.
पण प्रमाणबद्धता होती त्या प्रत्येक गोष्टीला, आपण त्याच्यात वाहवत जातो आणि आपली योग, आपली प्रायोरिटी, मला जर का ह्याच जन्मामध्ये ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर माझा वेळ मी युटिलाइज जास्तीत जास्त ईश्वरी साधनेसाठी कसा करीन, कारण ह्या सगळ्यात मला प्रपंचही करायचा आहे, माझा व्यवहार करायचा आहे, माझी नोकरी करायची आहे, हे सगळ्या कर्तव्य पूर्ण करता करता मला एकीकडे साधना करायची आणि ईश्वर प्राप्ती करायची, तर मग जेवढा वेळ मला प्रपंचात बाजूला मिळेल तो जास्तीत जास्त मी प्रमाणबद्ध करून कसा ईश्वरी साधनेत लावीन ते सांगणारा हा श्लोक आहे. युक्त हा शब्द वापरलेला, योग्य कर. अशा पद्धतीने जर का आपण आहार विहार ठेवला आपला, तर समर्थ म्हणतात तसं येची जन्मे येण्याची काळे, संसारी होईचे निराळे, मोक्ष पावीचे निश्चळे स्वरूपात. हे समजून घ्यायला लागतं. काय असतं, आपले श्लोक तोंडपाठ वगैरे असतात, पण आपण ते समजून नाही घेतले तर त्याचं आपल्या जीवनात काय नक्की स्थान आहे आपल्याला कळत नाही. म्हणून तर आपल्या नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात पहिली भक्ती श्रवण भक्ती सांगितलेली आहे ना. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम असं म्हटलेलं आहे. कीर्तनम श्रवणम विष्णू स्मरणम नाही, क्रम परफेक्ट. कारण का, आपल्याला बोलायला ऐकवायला जास्त आवडतं, पण संत सांगतात ऐकवायचं नंतर, पहिले ऐकायला शिक, म्हणून पहिले श्रवण. पहिले श्रवण. ती श्रवण भक्ती काय आहे, श्रवणाचा महिमा काय आहे, कशा पद्धतीने श्रवण केलं पाहिजे, आपल्या श्रवण करताना काय काय चुका होतात, कुठे आपलं दुर्लक्ष होतं, कसं लक्ष द्यायला पाहिजे, ते आपण संध्याकाळच्या प्रवचनामध्ये बघू. तूर्तस इथे थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.